श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हरतालिका व्रत पूजनाचे शुभ मुहूर्त काय आहे, तर आपण ते आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत की शुभ मुहूर्त काय आहे, किती वाजता पूजा चालू होणार आहे आणि किती वाजता संपन्न होणार आहे। तर पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी केली जाणारी हरतालिका व्रताची मोठे महत्त्व आहे। हे व्रत करताना महिलांनी शंकर आणि पार्वतीच्या मातेची पूजा विधिवत पूजा आणि उपवास करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबातील प्रगती आणि समृद्धीसाठी हरतालिकेचे व्रत खूप महत्त्वाचे आहे। असे मानले जातात की हरतालिका व्रत हे कठीण व्रतापेक्षाही समजले जातात। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात। अविवाहित मुलीही हे व्रत करतात। असं मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो। अविवाहित मुली चांगला वर मिळाला म्हणून या दिवशी उपवास करतात। या वर्षी हरतालिका पूजेचे शुभ मुहूर्त सकाळची वेळ 6:02 चालू होणार आहे आणि 8:33 असा हा शुभ मुहूर्त असणार आहे आणि दुपारी वेळ 2 तास म्हणजे 2 तास 31 मिनिटं। तृतीय तिथी 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:21 वाजता सुरू होईल। तृतीय तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 या वाजेपर्यंत राहणार आहे। हरतालिका व्रत येत्या 6 सप्टेंबर रोजी आहे। या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पती म्हणून स्वीकारले होतं, त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे। हरतालिकेचं व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे आणि हरतालिका व्रताची पूजा विधी हरतालिका व्रतामध्ये गणेश, शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। सर्वप्रथम मातीपासून 3 मूर्ती बनवा आणि टिळक लावून गणेशाला दुर्वा अर्पण करा। त्यानंतर भगवान शंकराला फूल बेलपत्र अर्पण करा आणि नंतर माता पार्वतीला मेकअप सामान अर्पण करा आणि तिला शृंगाराचे सर्व सामान अर्पित करा। त्यानंतर श्री गणेशाची आरती करा। आरती झाल्यावर शिव आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवा। तर अशा प्रकारे हा मुहूर्त होता आणि अशा प्रकारे ही पूजा होती आणि शक्यतो तुम्हाला रेतीपासूनच तुम्हाला महादेवाची स्थापना करायची आहे आणि एकटी ही पूजा करू नका, सखीला घेऊन ही पूजा करायची आहे तुम्हाला। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।